पिंजरा पिंजरा रे आनंद आहे अगं, काय आहे? आणि आता सगळा वेळ काय घर सजवण्यातच घालवणार आहेस का तू? थोडंच राहिले शालिनी काकू, बस. पंढऱ्या, कसं आहे माहितीये का, त्या घरची मालकीण तुझ्या ताब्यात आहे. तुम्ही काहीच काळजी करू नका, तिची काळजी घ्यायला मी आहे ना. म्हणजे तिचं लग्न झाल्यावर सुद्धा मी तिच्या मागे मागे जाणार आहे हुंड्यामध्ये. ए आनंद आहे, पण आता खरंच पुरे झाली तुझी काम. नारायणी, अगं तब्येत बरी आहे ना ग तुझी? अशी वेड्यासारखी पांढरी साडी का नेसलीस तू? कालच माझा वीर मेला, म्हणजे आता माझ्यासाठी तो मेलाच आहे ना, त्यामुळे आता मी अशीच राहणार आहे, एका विधवेसारखी. आणि आठवणीने मी दरवर्षी त्याचं श्राद्ध सुद्धा घालणार. तो कबीर दादा येतो हे ऐकूनच का धमालायला लागली? यायला लागली ना बा. तुमची धमाल घालत चुलीत. मला तू इथं नकोय म्हणजे नकोय. हो तात्या, आपण झालं का तुम्हाला मध्येच? फोन करा त्याला. बर, आणि कारण काय सांगू? त्याला म्हणा तात्या का चकला. सांगते. कोण गचकला? घरी आलं नाही, काय झालं? अरे तुझ्या वडिलांना काहीतरी प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम इकडे तुला कोणी सांगितलं पचकायला इकडे? कबीर बद्दल काय प्रॉब्लेम आहे का तुम्हाला तात्या? की आता तू त्याला आनंद चाललंय. एवढी मोठी गाडी कशाला घेऊन चालले? छोटी गाडी घेऊन जा की. त्याची काही गरज नाहीये तात्या, मी माझीच गाडी घेऊन जाईल. अरे मग जा की लवकर, मी काहीतरी गोडाधोडाचं जेवण बनवून ठेवते तुमच्यासाठी. नारायणी, मी तुझ्यामुळे हात जोडते, तू साडी बदल ग. हे बघ ऐक, तुझ्या पुढे ना अजून खूप आयुष्य आहे, आणि जर तू ठरवलंस ना तर तू ते आयुष्य आनंदात आणि खुशीत घालवू शकतेस. ठीक आहे आनंदी, तुझा शब्द नाही मोडणार. बदलते मी साडी. पंढऱ्या असेल तात्या, कशा लोक जायच्या मागे भुंगा लावलाय त्याच्या जाण्याचा? जर तू नकोच होता तर मगाशी दादालाच सांगायचं ना की त्याला आणूच नको म्हणून. बघ की आता, पण त्याच्या समोर तोंड कसं उघडल यांचं? हो मिसेस, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही. तो कबीर या घरात मला नकोय. मी तुम्हाला शेवटचं सांगतो, जास्त दिवस इथं राहिला ना तर मी घर सोडून निघून जाईन, सांगून येतोय. जावा की मग. तुम्हाला नक्की कोणाचं वाईट वाटतं हो, माझं की मी पांढरी साडी नेसले म्हणून त्या वीरचं? घरातल्या बाकी कोणाला जुमानत नाहीच असतो, तर निदान जन्मदात्या बापाला तरी. एक मिनिट, तुम्ही मला जन्माला घालून उपकार नाही केलेत, कळलं? नारायणी, जशी बाबांची मुलीकडून अपेक्षा असते ना की तिने चांगलं वागावं, तशीच मुलींची सुद्धा अपेक्षा असते की बाबांनी चांगलं वागावं. जसा वीर माझ्यासाठी केव्हाच मेलाय ना, तसेच तुम्ही सुद्धा मेलाय. नारायणी बास, तू खूप बोलतेस. मी तुला काय करण्याच्या तू इकडनं निघ. एक मिनिट, तुम्हाला माहित नसेल म्हणून मी सांगते, ही खोली माझी आहे. आणि हो, मी तुम्हाला भेटायला नाही तर तुम्ही मला भेटायला आले. बाबा जाऊ द्या ते समजत, तुम्ही चला, माझं ऐका. एक लक्षात ठेव, तुझ्यावर प्रेम करणारी माणसं खूप कमी आहेत, आणि त्यातले एक बाबा आहेत. आत्ता जर ते मोर नसते ना नारायणी, तर तुझ्या कानाखाली काढलेला आवाज अख्ख्या शेलारवाड्यात घुमला असता.